एका बर्फाळ प्रदेशात एक लांडगा उभा होता. तो खूप उपाशी होता. थंडीने थरथरत होता. अनेक दिवस त्याला खायला काहीच मिळालं नव्हतं. पण काही वर्षापूर्वी हीच दरी प्राण्यांनी भरलेली होती. हरणं होती, ससे होते आणि भरपूर शिकार होती. प्रत्येक लांडगा आपल्या गरजेपुरती शिकार करायचा आणि आनंदात जगायचा. पण एकदा खूप जास्त थंडी पडली. काही लांडग्यांना भीती वाटू लागली. त्यांनी विचार केला, उद्या खायला मिळालं नाही तर, म्हणून त्यांनी गरजेपेक्षा जास्त शिकार मारून साठवायला सुरुवात केली. बाकीच्या लांडग्यांनी हे पाहिलं. त्यांनाही वाटलं, जर आपण असं केलं नाही तर उद्या आपल्यासाठी काहीच उरणार नाही. मग सगळेच जास्त शिकार करू लागले. कोणी थांबून विचार केला नाही. कोणी हे पाहिलं नाही की यामुळे पुढे काय होईल. सगळे फक्त इतरांना पाहून तेच करत होते. हळूहळू तेथील सर्व प्राणी कमी होत गेले आणि एक दिवस अशी वेळ आली की तिथे शिकारच उरले नाही. आज तोच लांडगा, ज्याने भविष्याची काळजी म्हणून जास्त शिकार साठवली होती, तोच उपाशी पोटी उभा होता. मित्रांनो, ही फक्त जंगलाची गोष्ट नाही, ही आपल्या आयुष्याची गोष्ट आहे. आज अनेक लोक अशाच एका शर्यतीत धावत आहेत. कोणी जास्त पैसे कमवण्यासाठी दिवसरात्र काम करत आहे, पण त्याच वेळी त्यांचं आरोग्य बिघडत आहे. कोणी आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी धावत आहे, पण त्या धावपळीत मुलांसोबत वेळ घालवायचा राहून जात आहे. कोणी लोकांना दाखवण्यासाठी महागड्या वस्तू घेत आहे, मोठी गाडी, मोठा मोबाईल, मोठं घर, पण आतून मात्र तो तणावात जगत आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अनेक लोकांना हे माहिती असतं की ते आनंदी नाहीत, तरीही ते थांबत नाहीत. कारण त्यांना वाटतं, सगळेच धावत आहेत, मग मी का थांबू. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळे करत आहेत म्हणून आपणही तेच करायचं असं नाही. कधी कधी थांबून स्वतःला विचारायला हवं, मी जे करतोय ते मला खरंच हवं आहे का. कारण आयुष्य फक्त पैसे कमवण्यासाठी नाही, आयुष्य फक्त लोकांना दाखवण्यासाठी नाही. आयुष्य म्हणजे आपल्या माणसांसोबत आनंदाने जगणं. आयुष्य म्हणजे मनशांती. आयुष्य म्हणजे समाधान. लक्षात ठेवा, प्रत्येक शर्यतीत धावणं गरजेचं नसतं. कारण काही शर्यती अशा असतात जिथे जिंकणारे लोकही आनंदी नसतात. म्हणून इतरांना पाहून धावू नका. स्वतःच्या मनाचं ऐका. स्वतःच्या आनंदासाठी जगा. स्वतःच्या माणसांसाठी वेळ काढा. कारण शेवटी लोक विचारणार नाही की तुमच्याकडे किती पैसा होता, ते आठवतील की तुम्ही किती आनंदात जगलात. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक शर्यत जिंकण्यासाठी नसते. काही शर्यतीपासून दूर राहणं हीच आयुष्यातली सर्वात मोठी जिंक असते.